पाहिलेलं? कशाबद्दल आपण ऐकलेलं? नाहीपणाचं वस्त्र घातलीत का घरी ठेवली? बघा, चाचपून बघा, घातलीत का? हालेलुया. आपण वस्त्र का घालतो? नागवं असू नये म्हणून. काय वस्त्र कशासाठी घालतो? कारण आपली लाज दुसऱ्यांना दिसू नये म्हणून. हालेलुया. त्याप्रमाणे देवानं आपल्याला जे वस्त्र दिलं आहे त्यामध्ये आपण कसली आपली लाज झाकतो. आपली पापं पुसली जातात, झाकली जातात, नष्ट होतात त्याच न्यायपणाच्या वस्त्राने. आता मला सांगा, आपण प्रत्येक काम करण्यासाठी वेगवेगळी वस्त्र घालतो की नाही? आपल्या ठेवणीतली वस्त्र असतात, काही घरी वापरायची वस्त्र असतात, काही गोठ्यात वापरायची वस्त्र असतात, काही बाजारात जाण्याची वस्त्र असतात, काही मासळी बाजारात जाण्याची वेगळी वस्त्र असतात, वास येतो म्हणून. वेगवेगळे असतात की नाही? की सगळीकडे आपण सारखीच वस्त्र घालतो? नाही. मग ज्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे तशी आपण वस्त्र घालतो, बरोबर का? आपल्याला लग्नाला जायचं असेल तर काय करतो आपण? एकदम ठेवणीतले, नाही का, वर्षातनं कधी काढले नसतील ते आपण काढतो. मग ते कपडे घातल्यावर आपण गोठ्यात जाऊ का? ते कपडे घातल्यावर आपण शेतात जाऊ का? घाण होतील, बरोबर? मग समजा मला गोठ्यात जायचं आहे तर मला काय करावं लागेल? मला चांगले कपडे काढून घाणेरडे कपडे घालून गोठ्यात जावं लागेल. त्याचप्रमाणे देव सांगतो की तुम्हाला पाप करायचं आहे ना, मग तुम्ही घाणेरडे कपडे घाला आणि पाप करता. तुम्ही पाप का करता? कारण तुम्ही घाणेरडे कपडे घातले आहेत म्हणून तुम्ही पाप करता. समजा तुम्हाला माहीत आहे की तुमची वस्त्र ख्रिस्ताच्या न्यायपणाची वस्त्र आहेत तर तुम्ही पाप करणार नाही. समजतं का मी काय सांगतो? आपण वस्त्र घालतो त्याच्यावरून आपलं वागणं असतं. जशी वस्त्र आपण घालतो त्याच्याप्रमाणे आपण आपलं वागणं असतं, बरोबर का? मग आपलं वागणं वाईट असेल याचा अर्थ काय? मी चांगलं वस्त्र, न्यायपणाचं ख्रिस्तानं दिलेलं वस्त्र मी बाजूला घेतलंय, काढलंय आणि माझं जुनं वस्त्र मी घातलंय आणि काम करतोय, वाईट करतोय. म्हणजे वाईट करण्यासाठी मला वाईट वस्त्र घातलेलं पाहिजे. जसं घाण काम करण्यासाठी मला घाणेरडं वस्त्र घालावं लागतं तसं वाईट काम करण्यासाठी मी वाईट वस्त्र घातलेलं असतं. पाप असंच होत नाही, ते आपल्या वृत्तीनं होतं की मी काय घातलं आहे, मी कोणाला परिधान केलेलं आहे. त्यासाठी म्हटलं आहे की तुम्ही आपल्या मनाच्या नवी करणारे नवीन व्हा. तुमचं आपलं मन बदला की तुम्ही कोणाला पांघरलेलं आहे तुम्ही जाणा. तुम्ही आपल्या स्वतःचे नाही, तुम्ही विकत घेतलेले आहात. त्याच्या मौल्यवान रक्तानं तुम्हाला विकत घेतलेलं आहे, तुम्हाला स्वच्छ धुतलेलं आहे, तुम्हाला वस्त्र पांघरलेलं आहे, हे तुम्ही जाणा. तुम्ही जाणलं नाही तर सैतान तुम्हाला पाप करायला लावेल, बरोबर? म्हणजे आपण जे वस्त्र घालतो ते वस्त्र आपण काय करतो हे दर्शवितं. ज्याप्रमाणे आपण लग्नाला जाण्यासाठी चांगले कपडे घालतो, म्हणजे चांगल्या कामासाठी चांगले कपडे, वाईट कामासाठी मग मला पाप करायचं असेल तर मला काय करावं लागतं? जुना मनुष्य परिधान करावा लागतो आणि मग पाप करावं लागतं. पाप असंच होत नाही, बरोबर का? मग प्रभूने सांगितलं तुम्ही वस्त्र धारण करा, जुनं फेकून द्या, नवीन घाला. तुम्हाला थांबवलं कोणी? कोण अडवतोय? हो, सैतान अडवेल. सैतानच अडवतो. तसं म्हणतो तुला काही दिलेलं नाही, तू असा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे. त्याला सांगायचं नाही, प्रभूने मला शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. मी त्याच्या रक्तानं धुतलेलं आहे,
मला त्याने त्याच्यासारखं पवित्र केलेलं आहे, मी त्याचा मुलगा आहे. 4 गोष्टी जाणायच्या की तुम्ही कोण आहात. तुम्हाला माहीत पाहिजे कोण आहात तुम्ही. सांगा, देवाची लेकरं आहोत. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही देवाची लेकरं आहात. बाप्तिस्मा घेतला ना, त्याला पांघरलं ना, मग त्याच्या नाहीपणाच्या वस्त्राने तुम्ही त्याची लेकरं झालात की नाही. हो. मग माहीत नसेल तर काय कराल? सैतानाच्या लेकरासारखे वागाल. पण आपल्याला माहीत पाहिजे मी कोणाचं लेकरू आहे, मी कोण आहे मला माहीत पाहिजे. पोलिसाला समजा माहीत नसेल तो पोलीस आहे, तर तो पोलिसाचा ड्रेस घालेल का? पण पोलिसाचा ड्रेस जेव्हा तो घालतो तेव्हा त्याचं काम त्याच्या ड्रेसवरून ओळखलं जातो. मॅनेजर असाच जातो का ऑफिसला गबाळ्याच्या घरचे कपडे घालून? बंडीमध्ये जातो का? जाईल का? काय होईल? त्याला त्याचं काम करताच येणार नाही. कोण त्याला मान देणारच नाही. हा काय हो काय मॅनेजर गंजव घालून आलाय, घरचे कपडे घालून आलाय. मॅनेजर कसा असतो? सूट बूट टाय बी मारून. त्याला काही येत नसो चालेल, पण तो मॅनेजर आहे. हालेलुया. म्हणजे कपड्यावरून तुमची पात्रता समजते. म्हणजे येशू ख्रिस्तानं जे कपडे आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला किती उंच पदावर घेऊन जातात. हालेलुया. आणि मला सांगा, वस्त्राची किंमत असते. जेवढं वस्त्र महाग तेवढं आपण कमी वापरतो किंवा त्याला जास्त मोठा म्हटला जातो. मोठ्या मोठ्या लोकांची लग्न होतात, त्यांच्या अंगात कसे कपडे असतात? सोन्याचे, नाही का, सोन्याने विणलेले. आताच लग्न झालं ना, त्या कोणाचं तरी झालं, तर नाव नाही घेत. किती कोटीचं ते वस्त्र होतं, किती कोटीचा सूट होता तो? करोडो. बरोबर. आपल्याला जे दिलेलं वस्त्र आहे येशूनं, त्याची किंमत काय हो? हा, किती? मोलवान, ज्याची किंमत करता येत नाही. मग त्या वस्त्राला आपण तुच्छ का लेखावं? जेव्हा आपण पाप करतो तेव्हा त्या वस्त्राला आपण तुच्छ लेखतो. काही कामाचं नाही, जाऊ दे, मला हे पाहिजे बस. मी वस्त्र ते फेकून देतो, जुनं वस्त्र घालतो आणि पाप करतो. म्हणजे पाप करतो ते असंच होत नाही, मला येशूला नाकारावं लागतं आणि मग मी पाप करतो. मला माहीत पाहिजे मी कोण आहे. मला माहीत पाहिजे मी कोणाचा आहे. आपण कोणाचे आहोत? देवाचे आहोत. तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला सोन्या रूपानं असं विकत घेतलेलं, तर देवानं तुम्हाला वाडवडिलांच्या द्वारे ज्या रूढी परंपरा होत्या त्याच्यातून बंधनमुक्त करण्यासाठी सोन्या रूपानं विकत घेतलं नाही, तर आपल्या पुत्राच्या मौल्यवान रक्तानं तुम्हाला विकत घेतलेलं आहे. म्हणून आपण त्याचे आहोत. मी पेन विकत घेतला, पेन कोणाचा? माझा. मग ह्या पेनचं झाकण कोणाचं? पेनच्या मधली रिफिल कोणाची? माझी. मग आता देवानं मला विकत घेतलंय, मग माझं काय राहिलं जे माझं आहे? कोणाचे? मोजलेले आहेत ना. मग सगळं कुणाचं? खरंच का? मग देवासाठी वापरतो की सैतानाला देतो? मन, हृदय, घरदार, संपत्ती सगळं काय कुणाचं? देवाचं. कारण त्यानं मलाच विकत घेतलेलं आहे. मी त्याचा आहे. कुणाचा आहे? त्यासाठी पौल म्हणतो आपण जगतो. रोम 14 लिहिलं आहे, आपण जगू किंवा मरू तरी आम्ही प्रभूचे आहोत. हालेलुया. मी जगेन प्रभूसाठी, मरेन प्रभूसाठी. मी प्रभूचा आहे. आणि जेव्हा ती बोट बुडत होती, पौल त्या बोटीमधून जात होता ना, तेव्हा पौल एक गोष्ट म्हणाला. प्रेषितांची कृत्य 17 आहे
की पौल त्या लोकांना म्हणाला, लोक घाबरलेले, पौल त्या लोकांना धीर देऊन म्हणाला, ज्या देवाची मी सेवा करतो आणि ज्या देवाचा मी आहे त्याचा दूत माझ्या बाजूला उभा राहून म्हणाला, काय म्हणाला पौल? ज्या देवाची मी सेवा करतो आणि ज्या देवाचा मी आहे, मी त्या देवाचा आहे, तो मला सोडत नाही, मला टाकत नाही. हालेलुया. म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे की मी कोण आहे, मी कोणाचा आहे. आणि तिसरी गोष्ट, मला काय दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? त्याचं वस्त्र, त्याचं न्यायपण, त्याची पवित्रता, त्याचे सामर्थ्य, त्याचा आत्मा, त्याचं जे सर्व काही आहे ते मला दिलेलं आहे. कारण मी त्याच्याबरोबर वारीस आहे, मी त्याच्याबरोबर वारीस आहे की नाही. आणि चौथी गोष्ट कशासाठी? की माझ्याद्वारे त्याचा गौरव व्हावा. बस या 4 गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या? मी कोण आहे, तुम्ही कोण आहात? देवाची लेकरे, देवाची पोयरं. तुम्ही कोणाचे आहात? देवाचे. तुमचं जे काही आहे ते देवाचं आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला काय दिलेलं आहे? मला ख्रिस्तच दिलेलं आहे. मला ख्रिस्ताचं सर्व काही दिलेलं आहे. जे त्याचं आहे ते माझं आहे. काय बोलला येशू ख्रिस्त? जे तुझं ते माझं आणि माझं ते तुझं आहे. जॉईंट अकाउंट तुम्ही कधीही काढू शकता. नवरा बायकोचं जॉईंट अकाउंट असतं की नाही? तुमचं आहे का बायको बरोबर, की वेगवेगळं आहे? तू तुझा बघ, मी माझा बघता हूं. आहे आहे का हो? आहे ना? हां. जॉईंट अकाउंट, जॉईंट अकाउंट असतं तेव्हा काय, मला जे पाहिजे ते मी काढू शकतो. जे तिचं, माझ्या बायकोचं ते माझं, माझं ते तिचं. ती कधी काढू शकते, मी माझ्या सहीनं काढू शकतो. म्हणजे येशू माझ्याकडे मागू शकतो, मी येशूकडून मागू शकतो. हालेलुया. आणि कशासाठी? तर तुम्ही देवाचे गौरव करावे, तुमची चांगली कामे पाहावी लोकांनी आणि देवाचे गौरव करावे. खाता किंवा पिता जे काही तुम्ही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. माझ्या जगण्याने किंवा माझ्या मरण्याने देवाचे गौरव व्हावे. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आमेन. आता ह्याच वस्त्राबद्दल आपण बघूया की ते वस्त्र आपल्याला पांघरायला सांगितलं आहे. नाही पांघरलं तर आपण वाईट कामं करू. जर पांघरलं तर आपली कामं न्यायपणाची फळं असतील. फक्त ध्यानात धरायचं की मी कोणाला पांघरलेलं आहे. ज्याप्रमाणे पांढरं वस्त्र घातल्यावरती मी शेण काढायला जात नाही, मी शेतीत जात नाही, शेती करायला जात नाही, मी मेकॅनिकचं काम करू शकत नाही. पांढरं वस्त्र घातल्यावरती किती सांभाळावं लागतं. तुम्ही पांढरं वस्त्र घातला की नाही कधी? ते इतर वस्त्रापेक्षा जास्त सांभाळावं लागतं की नाही? खाताना वगैरे डाग लागतं, जास्त लागण्याची शक्यता असते. मग आपण पांढरं वस्त्र घातल्यावरती जास्त काळजी घेतो की नाही? मग ख्रिस्ताला पांघरल्यावरती जास्त काळजी घ्यायची की नाही? हां, हे समजेल तो शाणा. हालेलुया. आमेन. रोमकरास पत्र 13वा अध्याय 11 ते 14. पान 1371. रोम 13. रोमकरास पत्र 13वा अध्याय 11 वचन. समय ओळखून जागृत राहावं आणि समय जाणूनच हे करा, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. कारण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचं तारण जवळ आलं आहे. रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून द्यावी व प्रकाशाची कवच सामग्री धारण करावी. जसं दिवसा तसं योग्य रीतीनं आपण चालावं. दंग्यात व मद्याच्या धुंदीत, विलासात व विषयाशक्तीत, कलहात व मच्छरात आपण चालू नये. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा
आणि देहाच्या वासना तृप्त करण्याची साठी तरतूद करू नका. आमेन. काय इकडे लिहिलं आहे? अंधाराची कर्म आणि प्रकाशाची कर्म. ज्याला आपण परिधान करतो त्याची कामं आपण करतो. नाही पण परिधान केलं तर नाहीपणाची फळं येतील, आणि अन्यायाचं परिधान केलं तर अन्यायाची फळं येतील. प्रकाशाला धारण केलं तर प्रकाशाचे फळ येईल, अंधाराला धारण केलं तर अंधाराचं फळ येईल. म्हणजे तुम्ही जे धारण करता त्याच्यावरून तुमची फळं आहेत. त्यासाठी प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा. मी आता कुठे आहे? ह्या कपड्यामध्ये आहे की नाही, कपड्याच्या बाहेर आहे? तुम्ही जे कपडे घातले आहात त्या कपड्याच्या मध्ये तुमचं शरीर आहे, बरोबर? मग ख्रिस्त काय सांगतो? तुम्ही माझ्या मध्ये, म्हणजे कुठे? ख्रिस्त वस्त्र आहे, नाहीपणाचं वस्त्र आहे, त्याच्यामध्ये आपण आहोत. आपण ख्रिस्ताला पांघरलेलं आहे, म्हणजे आपण ख्रिस्ताच्या मध्ये आहोत. मी शर्टच्या मध्ये आहे की नाही, तसं मी ख्रिस्ताच्या मध्ये आहे. प्रभू सांगतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, म्हणजे मला पांघरा, मी तुमच्यामध्ये राहीन, मी तुमच्या हृदयात राहीन. जर तुम्ही मला पांघरलं तर मी तुमच्या मनात असेन, तुमच्या हृदयात असेन, तुमच्या विचारात असेन. मेरे मन में तू ही तू, मेरे दिल में तू ही तू, गाणं आहे ना. मेरे मुख में तू ही तू, मेरे आँखों में तू ही तू. कधी येईल? जेव्हा आपण ह्या भावनेनं चालतं की मी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. हालेलुया. मग तुम्ही माझ्याशिवाय फळ देऊ शकत नाही. ख्रिस्ताला परिधान केल्याशिवाय ख्रिस्ताची फळं देता येत नाहीत. आत्म्याची फळं आपल्यामधून बाहेर पडणार नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावरती काय करायचं? पहिलं कपाट उघडायचं, त्याचं वस्त्र घ्यायचं आणि घालायचं. प्रभू मी तुला पांघरलंय, मला राख, तुझ्या आत्म्यानं मला भर, मला चालव, मला दिवसभर ताकद दे, मला दिवसभर तुझ्याबरोबर चालण्याची ताकद दे. आणि त्याच्यामध्ये असल्यावरती आपल्याला सैतान हात लावत नाही. काय तो दुष्ट त्याला शिवत नाही, लिहिलंय ना पहिल्या योहानामध्ये. कधी? हां, आपण जेव्हा ख्रिस्ताला पांघरतो तेव्हा दुष्ट आपल्याला शिवत नाही, त्याला चटका लागतो, भासतो, करंट लागते त्याला. पण त्याचं वस्त्र बाजूला असेल तर काहीच होणार नाही. हालेलुया. समय जाणूनच हे करा, वचन करा, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आली आहे. कारण आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. आपापला एक एक दिवस कमी होत आहे. हां, वाढत नाही. वाढदिवस नाही हो, घट दिवस. वाढदिवस करतो हो, 50 झाला, 60 झाला, 70 झाला, घटलो, आता थोडंच राहिलंय, जायची वेळ आली. हां, प्रत्येक दिवस कमी करतो की नाही आपल्या आयुष्याचे. मग कसं राहिलं पाहिजे? प्रभू आज मी तुला धारण केलं का, की असाच गेला माझा वाया दिवस? रात्र बहुतेक सरली आणि दिवस जवळ आला आहे. आपण त्याला पाहणार आहोत. हे जीवन अंधारासारखं आहे. थोडे दिवस आहे, पण दिवस येत आहे जिथे आपण त्याला तोंड पाहू. आमेन. हालेलुया. आपण त्याच्यासारखे होऊ, आपण त्याला पूर्ण धारण करू. तो आपलं हे शरीर त्याच्यासारखं बदलेल. हालेलुया. आमेन. आता त्याने नुसता विसार दिला आहे, बयाना दिलेला आहे, नंतर पूर्णपणे बदलणार आहे. त्याचा आत्मा आपल्याला काय दिला आहे? बयाना. बयाना माहिती आहे? ॲडव्हान्स म्हणजे काय? बियाना, की हे माझं आहे, नाही का? मला काही खरेदी करायचं आहे, माझ्याजवळ पैसे नसतात,
तेव्हा मी जातो आणि मला ती वस्तू हवी असते, तेव्हा मी काय करतो? ॲडव्हान्स. हां, त्याची किंमत काय रे? तो सांगतो 10,000. अरे माझ्याकडे 1,000 आहेत. तो सांगतो काय नाही, 1,000 देऊन जाईल तुझं, मग पैसे आले की घेऊन जा. त्याला बियाणा म्हणतात. येशू तसंच वचनामध्ये म्हटलंय की आत्मा आपल्याला विसार दिलेला आहे, थोडंसं दिलेलं आहे, जे आपण जाणतो, आपण किंचित जाणतो, पण तेव्हा आपण तोंड जाणू. पौली म्हणतो मी किंचित जाणतो, पण तेव्हा मी तोंड पाहीन, मी संपूर्णपणे जाणला जाईन, मी त्याच्या रूपात पालटला जाईन. हालेलुया. रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून प्रकाशाची कवच सामुग्री धारण करावी. अंधार कसा येतो? पाप कसं होतं? पापाची कवच सामग्री धारण केली तर पाप होतं. काही करावं लागत नाही, फक्त न्यायपणाचं वस्त्र बाजूला काढून ठेवा. पाप आपोआप, पाप दाराशी टपून बसला आहे, ते तुझ्यावर अधिकार करील, पण तू त्याच्यावरती अधिकार कर. हालेलुया. कसा? त्याला धारण कर. पापावरती अधिकार कसा करायचा? ख्रिस्ताला धारण कर. कारण तुमच्यात ती ताकद नाही, माझ्यात ती ताकद नाही की मी पापाशी लढावं. प्रभू सांगतो तुम्ही माझ्यात राहा, मी त्याला जिंकलेला आहे. माझा विजय तुमचा विजय आहे. तुम्हाला विजय मिळवण्याची गरज नाही, माझ्या विजयात तुम्ही विजयी आहात. हालेलुया. मी त्याला वधस्तंभावरती ठेचलेला आहे. तुम्ही फक्त माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझा विजय तुमचा विजय आहे, माझं वस्त्र तुमचं वस्त्र आहे. जसे दिवसा तसे योग्य रीतीने आपण चालावे. प्रकाश सामग्री धारण केल्यावरती, त्याचं वस्त्र धारण केल्यावरती आपण कसे चालू? जसे दिवसाचे तसे योग्य रीतीने आपण चालू. जर अंधाराची कर्मे, अंधाराचं वस्त्र धारण केलं तर काय होईल? दंग्यात, मद्याच्या धुंदीत, विलासात, विषयासक्तीत, कलहात, मत्सरात, भांडणात, द्वेषात, ईर्षेनं आपण चालू नये. कारण तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही कोणाला पांघरलेलं आहे. हालेलुया. आणखी एक गोष्ट, समजा त्या पांढऱ्या वस्त्रावरती डाग लागला, समजा मौल्यवान वस्त्र आहे येशूचं, त्यावरती डाग लागला तर आपण काय करू? धुवावं लागेल ना. कशानं धुवायचं? प्रकटीकरणात म्हटले त्यांनी आपले झगे त्याच्या कोकऱ्याच्या रक्तानं धुतलेले आहेत. हालेलुया. डाग लागू शकतो, पण पटकन धुवायचं. जर डाग तसाच ठेवला खूप वेळ तर काय होईल? कपडे खराब, चिकट होईल, तो कठीण होईल, निघणार नाही. पण जेव्हा डाग लागलेला असतो तेव्हाच धुतलं तर काय होतं? पटकन निघतो. हालेलुया. आणि हे वस्त्र धुण्यासाठी, मौल्यवान वस्त्र धुण्यासाठी मौल्यवान साबण दिलेलं आहे, येशूचं रक्त. बरोबर. समजा आपल्या घरात चंदनाचं साबण आहे ज्याची किंमत 10,000 रुपये आहे. थोडंसं साबण छोटंसं. आपण रोज कोणतं वापरतो? लाईफ बॉय. तुम्ही कोणतं वापरता? हमाम, निरमा. किती रुपये असतो त्याची किंमत? 10-20 रुपये. पण असं समजा मी तुम्हाला बाहेरून सौदी अरेबियामधून एक साबण दिला, किती रुपयाचा? 10,000 रुपयाचा. एवढाचा साबण 10,000 रुपये. मस्त वास येतो, उघडल्याबरोबर चंदनाचा वास संपूर्ण घराला, संपूर्ण बाहेरच्यानं जातो. काय वास मारला याने. मला सांगा तुम्ही रोज कोणतं साबण वापरणार? एक आहे 10,000 रुपयाचं, एक आहे 20 रुपयाचं. कोणतं साबण तुम्ही रोज वापरणार? अरे संपेल ते. फार कॉस्टली माणूस आहे, श्रीमंत आहे. आपल्या नॉर्मल यूजसाठी आपण कोणतं वापरतो? 20 रुपयाचं. पण मला समजा तयार होऊन लग्नाला जायचं आहे, मस्त नवरी कशी तयार होते तसं मस्त वास आला पाहिजे, कोणतं वापरू? 10,000. म्हणजे कधी कधी वापरू की नाही? आपण नित्याच्या सारखं वापरू का? कमी लेखू का? मग ते मौल्यवान रक्त आपण कमी लेखायचं का? हो, मला सर्व पापापासून शुद्ध करते, पण मी डागच लावू नये म्हणून त्याचं वस्त्र परिधान करीन. डाग लागेल पण मी पटकन धुईन, थांबणार नाही.
मला क्षमा मागायची आहे, मी पटकन जाऊन क्षमा मागेन. मला क्षमा करायची आहे, मी पटकन क्षमा करीन. मनात धरून ठेवणार नाही, नाहीतर माझं वस्त्र डागाळलेलं राहील आणि माझ्या हातून अंधाराची कामं होतील. हालेलुया. लक्षात ठेवा, साध्या गोष्टी आहेत, आपण जीवनाच्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, तशा आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला साध्या सोप्या रीतीने कळतात कसं वागायचं. तुम्ही बाहेर पडताना असा विचार करा की मी आज चांगले ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. मग बघा, तुम्ही हसाल, तुमच्या चेहऱ्यावरती दुःख नसेल, तुम्ही स्माईल कराल. ते म्हणतील याला काय लागलं, हसतो माझ्यावरती याला काय झालं आहे. तर सांगा, मला ख्रिस्त सापडलं आहे. हालेलुया. बघा, तर तुम्ही येशू ख्रिस्त धारण करा. कधी? रोज त्याला धारण करा, त्याला परिधान करा. त्याला सांगा, प्रभू मी तुझ्यामध्ये, तू मला लपवलेलं आहेस. हालेलुया. आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. म्हणजे वाईट करण्याची प्लॅनिंग नाही करायची. वाईट करण्यासाठी काय करावी लागते? प्लॅनिंग. व्यभिचार करण्यासाठी काय करावं लागतं? हां, गिरगिर गिरगिर. चोरी करण्यासाठी चोराच्या मनात चांदणं. मग चोर कसला विचार करतो? रात्रीचा. कारण रात्री त्याला चोरी करायला जायचं आहे. तो म्हणेल चांदणं कधी येईल, दिवसा नाही जात. म्हणजे पाप करण्यासाठी तरतूद करू नका. पापापासून दूर राहा. कसं? त्याला परिधान करा. हालेलुया. पापावरती एकच उपाय आहे, ख्रिस्ताला परिधान करा. बाकी काहीच नाही. आपले प्रयत्न, आपली शक्ती कामी येणार नाही, कोणाच्याच नाही. फक्त एकच, ज्यानं पापाला जिंकलं आहे त्यालाच घ्या. ज्यानं पापाला जिंकलं त्याला परिधान करा, म्हणजे तो तुम्हाला पापावरती विजय देईल. आमेन. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 10 ते 13. इफिस 6वा अध्याय 10 वचन. शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या सक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. सैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. कारण आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नव्हे, तर ती सतांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. याकरिता तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला आणि सर्व केल्यावर टिकून राहायला शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. हालेलुया. काय म्हटलंय? तेच म्हटलंय की तुम्ही ख्रिस्ताला परिधान करा. देवाची सर्व शस्त्रसामग्री कोण आहे? येशू ख्रिस्त. ख्रिस्त. त्याच्यामध्येच न्याय पण आहे. तोच देवाचा शब्द आहे, तोच देवाची तलवार आहे, दुधारी तलवार आहे. आमेन. शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये व त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. कसं? रोज परिधान करा, तुम्ही वाढत जाल. हालेलुया. जेवढं आपण त्याला ध्यानात धरू, जेवढं आपण त्याला त्याचं वस्त्र धारण करू, रोज त्याच्याशी बोलू, तर एवढं आपण त्याच्या शक्तीमध्ये, त्याच्या बळामध्ये वाढत जातो. आमेन. का? कारण सैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री अंगावर घ्या. तुम्ही ख्रिस्ताला लिहा. देवाची सर्व शस्त्रसामग्री कोणती आहे? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त. आता इथे उदाहरण दिलं आहे सैनिकाचं, नाही का? सैनिकाला शस्त्रसामग्री घ्यावी लागते. आता सैनिक शस्त्रसामग्री बनवतो का? हो, नाही. जेव्हा आपल्या देशाचं मिलिटरी त्या सैनिकाला भरती करून घेते, तेव्हा त्या सैनिकाला ट्रेनिंग दिली जाते. नंतर त्याला सांगितलं जाते का आता तू बंदूक तयार कर, आता तुझा ड्रेस तयार कर, आता तुझी बुटं तयार कर, आता तुझं हे तयार कर, आता तुझं टोपी तयार कर, विकत घेऊन ये. सांगितलं जातं तसं? नाही.
मग शस्त्रसामग्री कोणाची आहे? ज्यानं सैनिकाला भरती केलं त्याचं. मग आपण कोण आहोत? आपण देवाची लेकरं आहोत. आणि सांगा, मी देवाचा सैनिक आहे. आमेन. हां, मग जर मी देवाचा मुलगा आहे, त्यानं मला वस्त्र दिलं. जर मी देवाचा सैनिक आहे, त्याने मला शस्त्रसामग्री ही दिली. वापरली नाही तर तो माझा प्रॉब्लेम आहे. मी घातलं नाही सैनिकाचा ड्रेस तर जाऊ शकेन पाकिस्तानच्या बॉर्डरवर. कुत्रं पण भिणार नाही मला. पाकिस्तानी सोडूनच द्या. हालेलुया. बरोबर का? मग सैतानाशी झुंजायचं असेल तर काय करावं लागेल? हट करावं लागेल का? नाही. तुम्ही शस्त्रसामग्री घ्या, उभं राहा, देवाच्या अधीन असा. तुम्ही सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाच्या अधीन कसं व्हायचं? प्रभू तुझ्यामध्ये मी आहे. देवाला धारण करा, येशू ख्रिस्ताला धारण करा, मग सैतानाला अडवा, मग तो तुमच्यापासून पळेल. हालेलुया. कारण आमची झोंबी रक्त मांस यांच्याशी नाही. आमची झोंबी माणसांशी नाही. जो माणसांशी भांडतो तो सैतानाशी भांडू शकत नाही. काय? येशू माणसाशी भांडला का? येशू कोणाशी भांडला? एवढं मोठं वधस्तंभ सहन केलं, कोणाशी भांडला? सैतानाशी, माणसाशी नाही. त्याने सांगितलं नाही यहूदाला, तुला मी उठल्यानंतर पाहतो. पिलाताला सांगितलं का, मला उठू दे, नंतर बघतो तुला. कैफाला सांगितलं का, मला येऊ दे, नंतर बघू? नाही. त्याची झोंबी कोणाशी होती? सैतानाशी. हालेलुया. कारण त्याला त्याची टाच फोडायची होती, डोकं फोडायचं होतं. सैतानाचं डोकं फोडायचं होतं. आमची झोंबी कोणाशी आहेत? सत्तांशी. आपल्याला दिसत नाहीत त्या अंधाराच्या सत्ता, जिथे अशुद्ध आत्मे आपल्याला पाप करायला लावतात. रागाचा आत्मा आहे, व्यभिचाराचा आत्मा आहे, मूर्तीपूजेचा आत्मा आहे, दारूपूजेचा आत्मा आहे. ज्या आत्म्याचा आपण ऐकतो तसं आपण करतो. हालेलुया. दिसत नाहीत, आत्मे दिसतात, पण पाप दिसतं की नाही? हो. याचा अर्थ जो करायला लावतो तो आहे. ज्याला आपण पांघरलेला आहे ते आपल्यातून होणार. सैतानाचं वस्त्र आहे, एक देवाचं वस्त्र आहे. पण आपण देवाची लेकरं म्हणून आपण देवाचं वस्त्र जे नाही पण ख्रिस्ताचं आहे ते परिधान केलं पाहिजे. तर सत्तांशी, अधिकाऱ्यांशी व जगातल्या अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशांतल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. सैतान आपल्या मागे का असतो, का लागतो? आपण त्याचं काय वाईट केलं आहे? आपण त्याचं वाईट केलं नाही. आपण देवाची लेकरं आहोत, देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहोत, हे त्याला खपत नाही. कारण त्याला देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं नाही, आपल्याला बनवलं आहे. हालेलुया. मोठं कोण? पण जो तुम्हामध्ये आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. हां, तुम्ही ज्याला परिधान केलेलं आहे तो जगात आहे. हे दुरात्मे आहेत, अंधकाराच्या शक्ती आहेत, त्यापेक्षा तो मोठा आहे. त्याच्या नावाने सर्व निघून जातं. त्याच्या नावात सामर्थ्य आहे. त्याला परिधान करा, त्याचं नाव घ्या, त्याचं वचन घ्या. सैतान गेलाच पाहिजे. देवाच्या अधीन व्हा, मग सैतानाला अडवा. उलटं नाही करायचं. सैतानाला अडवायला जाल पण त्याला पांघरलेलं नसेल तर तो त्या माणसाप्रमाणे त्याच्या मागे लागेल, नाही का? नागडेहून पाठवलं की नाही त्यांना स्किवाची मुलं. हालेलुया. याकरता तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला व सर्व केल्यावर टिकून राहायला शक्तिमान व्हावे म्हणून देवाची सर्व शस्त्र सामग्री घ्या. दिली आहे, घ्या. दिलं नाही का? दिलंय. कसं घेतो त्याच्यावर आहे. आता एक उदाहरण देतो. आपल्या घरात किंवा ह्या बिल्डिंगला इलेक्ट्रिसिटी कुठून येते?
MSCB नाही का, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड, कुठपर्यंत येते? इलेक्ट्रिसिटीचं काम कुठे आहे, कुठपर्यंत आहे? ट्रान्सफॉर्मरपर्यंत. त्याच्यानंतर काय करावं लागतं? केबल टाकावं लागतं, आपल्याला केबल टाकावी लागते, मीटर घ्यावं लागतं, बरोबर? म्हणजे ट्रान्सफॉर्मरपर्यंत तुम्हाला पाहिजे तेवढी वीज आहे की नाही? लिमिट आहे का तुम्ही एवढीच वापरायची, एकच बल्ब लावायचा, एकच फॅन लावायचा? सरकार सांगतं का किती वापरू शकतो? किती पण. मग आता ह्या बिल्डिंगमध्ये समजा मी एकच लाईट लावला तर किती प्रकाश पडेल? कमी, बरोबर? पण मला सर्व बिल्डिंगमध्ये प्रकाश पाहिजे तर मला काय करावं लागेल? मग हे कोणाचं काम आहे? इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं की माझं? बरोबर की नाही? किती फॅन लावायचे कोणाचं काम आहे? वॉशिंग मशीन लावायची की नाही मग कोणाचं काम आहे? फ्रीज लावायचं की नाही कोणाचं काम आहे? फॅन किती लावायचे कोणाचं काम आहे? AC लावायची की नाही कोणाचं काम आहे? बोर्डाचं नाही. बोर्डाकडनं दिलेलं पाहिजे तेवढं घेऊ शकतो, फक्त किती घेतो त्याला महत्त्व आहे. मग येशूनं आपल्याला एवढं दिलेलं आहे, मग घेत नाही प्रॉब्लेम कुणाचा आहे? माझा फॅन चालत नाही प्रॉब्लेम कुणाचा आहे? माझ्या घरात फ्रीज नाही प्रॉब्लेम कुणाचा आहे? माझ्या घरात लाईट नाही प्रॉब्लेम कुणाचा आहे? माझं हे दुखतं प्रॉब्लेम कुणाचा आहे? मला याव नाही माझा प्रॉब्लेम कुणाचा आहे? मी दुःखी आहे प्रॉब्लेम कुणाचा आहे? देवाचा नाही. देवानं सगळं दिलेलं आहे. त्यानं येशू ख्रिस्ताचा बाप त्याने आपल्याला सर्व आत्मिक आशीर्वादांमध्ये आशीर्वादित येशू ख्रिस्तात केलेलं आहे. घेतलं नाही तर आपला प्रॉब्लेम आहे. हालेलुया. कुणाचा प्रॉब्लेम आहे? परिधान करा, त्याच्यामध्ये सर्व ताकद आहे, त्याच्यामध्ये सर्व न्याय पण आहे, त्याच्यामध्ये सर्व पवित्रता आहे, त्याच्यामध्ये अंधाराला घालवण्याची सर्व सत्ता सामग्री त्याचा अधिकार आहे. घेतलं नाही आपला प्रॉब्लेम आहे. हालेलुया. समजलं का? किती घ्यायचं, किती फॅन लावायचे माझ्यावर आहे. बिल पे करणारा तो आहे. तू लाव, बिल तो देईल. लाडका पुत्र योजना तिकडे 1,500 मिळतात हो, इकडे तर भरपूर आहे. माझा देव त्याच्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने ख्रिस्त येशूमध्ये माझी सर्व गरज पूर्ण करील. किती घेतो? देने वाला दे रहा है, लेने वाला चाहिए. हालेलुया. घ्याल का? फक्त घ्यायचंय. कुठे जायला नाही सांगितलं, हार तुऱ्या आणायला नाही सांगितलं, बकरे कोपडे मारायला नाही सांगितलं. ख्रिस्त येशूला धारण करा. ज्यांनी बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाची मुलगी आहात. जर देवाचे मुलगे आहात तर वारीस, ख्रिस्त येशूच्या वतनाचे वारीस, त्याचं जे आहे ते तुमचं आहे आणि सैतान घेऊ देणार नाही. सैतान विरोध करील पण ठाम उभे राहा. त्याच्या सर्व ह्याच्यामध्ये ठाम. नुसतं घेऊन उभं राहायचं की नाही, हातपाय मारायचे नाही, ख्रिस्ताला घेऊन उभं राहायचं. इफिसकरास पत्र त्याच ह्याच्यामध्ये 4 अध्याय 17 आपण एक वचन 17 ते 18 वाचू. हे झालेलं का गेल्या वेळेला? हो झालेलं ना. हां आपण वाचू 22-23 पासून आपण पुढे जाऊ, बघूया. 22 वचन. ते असे की तुमच्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी फसवणाऱ्या विषय वासनाने नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे आणि तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीत नवे व्हावे आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी ल्यावा. हालेलुया. कसं वागायचं आहे? जुना मनुष्य, त्या जुन्या मनुष्याचं वस्त्र जे मला पाप करायला लावायचं ते बाजूला काढून ठेवा. आपल्याला पाप कोण करायला लावायचं? आम्ही पाप करत होतो म्हणून पापी होतो की आम्ही पापी होतो म्हणून पाप करत होतो?
आम्ही पापी होतो, आम्ही अंधाराचं वस्त्र पांघरलेलं म्हणून पाप करत होतो. आदामापासून कोणतं वस्त्र आलेलं? पापाचं. पण ख्रिस्तामध्ये आम्हाला कोणतं वस्त्र दिलं गेलं? नाहीपणाचं. त्यामुळे आम्ही पापी होतो म्हणून पाप करत होतो. त्यामुळे आम्ही आता नाही ठरवलेलो आहोत म्हणून नाही पण करू. काय? ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व नाही ठरवलेले आहात. मग आता काय करायचं? नाही पण म्हणजे काय? आत्म्याची फळं, चांगलं करणं, येशूनं जे केलं ते करणं. वचन 22 ते असे की तुम्ही पूर्वीच्या वर्तणुकीविषयी फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे. कुणाचं आहे काम? कुणाचं आहे दूर करण्याचं? वधस्तंभावरती मारण्याचं काम देवानं केलं, त्याच्या पुत्राला वधस्तंभी दिलं. हालेलुया. मग आता जुन्या मनुष्याला मारायचं काम कोणाचं आहे? माझं आहे. त्यानं इलेक्ट्रिसिटी, विद्युत दिलेली आहे, त्यानं केलेलं आहे. फक्त बटन दाबायचं काम माझं आहे. बटन नाही दाबलं तर सगळं काही आहे, बटनच नाही दाबलं मग चालणार नाही. मला विश्वासानं बटन दाबायचं आहे. प्रभू हो तसंच तू दिलेलं आहे, मी घेतो, मी पांघरतो. आपल्या मनाच्या वृत्तीत नवे व्हा. आपलं मन विचार, प्रभूने मला जे दिलेलं आहे ते त्याच्यामुळे बदला की प्रभू तू मला दिलेलं आहेस. मी कोण आहे? कोणत्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्यामध्ये आपलं मन बदलायचं आहे. तुम्ही म्हणाल मी पापी आहे तर पापच करणार. तुम्ही म्हणाल मी नीतिमान आहे, प्रभूने मला नीतिमान ठरवलेलं आहे. माझी सर्व पापे त्यानं घेतलेली आहेत, शुद्ध केलेली आहेत. त्यांनी सैतानाला आपल्या वाणीनं, आपल्या साक्षीच्या वचनाने आणि कोकऱ्याच्या रक्तानं जिंकलं. कशानं जिंकलं? कोकऱ्याच्या रक्तानं आणि आपल्या साक्षीच्या वचनानं की मला प्रभूनं शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. आणि कोकऱ्याच्या रक्तानं त्याला जिंकलं. तो दोषारोप करणारा होता 24 तास. त्याला कोणी जिंकलं? आपण. आता जिंकायचं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, मी कोणाचा आहे मला माहीत पाहिजे. समजा मला माहीत नाही मी कोणाचा आहे, माझा बाप कोण आहे, तर मी कसा राहीन? पण राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो मला मुलगा म्हणतोय, तो तुम्हाला मुलगी म्हणतोय. तुम्हाला काही कमी आहे? नाही. तो तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही. तुम्ही त्याचे आहात. जसे आहात तसे तुम्ही त्याचे आहात. तिसरी गोष्ट, तुम्हाला काय दिलेलं आहे? आपलं मन बदला. मला येशूमध्ये सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. मी सर्व आत्मिक गोष्टींनी प्रभूने मला आशीर्वादित केलं आहे. सर्व दुःख सहन करण्याची शक्ती त्यानं मला दिलेली आहे. हालेलुया. त्यानं मला मागेून पुढून वेढलेलं आहे. त्यानं मला सर्व शस्त्र सामग्री दिलेली आहे. त्याने आपलं नाही पण मला दिलेलं आहे. त्याने आपलं पवित्रता मला दिलेली आहे. आणि कशासाठी? त्याच्या गौरवासाठी. एक शेवटचं लक्षात ठेवायचं, माझं जगणं, माझं मरणं प्रभूसाठी असू दे. आज जरी मला मरावं लागलं तरी प्रभूसाठी रेडी असलं पाहिजे. येतील संकट, येतील दुःख, येतील हे येतील ते येतील, प्रभूच्या नावासाठी आपला छळ केला जाईल. नाही असं सांगितलं आहे का? नाही. प्रभूने सांगितलं आहे तुम्ही आशीर्वादित आहात. जेव्हा माझ्या नावामुळे तुमचा छळ होईल, लोक तुमची निंदा करतील, ते तुमचा पाठलाग करतील, तुमच्या विरुद्ध वाईट असे बोलतील, तेव्हा उड्या मारा, आनंद करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमचे आहे. हालेलुया. नाहीपणाचं वस्त्र. प्रतिदिनी प्रतिवेळी काही घडू दे, प्रभू तुझा मी आभारी राहीन, सदा राहीन. तू दे अथवा दे. माझ्या अंजिराच्या झाडाला फुलं नाही येवोत, माझ्या शेतामध्ये उपज न होवो, माझ्या गाई ढुरे त्यांनी न ते प्रसवोत, मी तुझ्यामध्ये आनंद करीन. हालेलुया. बघा,
तर वचन 24 म्हणतं, जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणला आहे. कोणता? येशू ख्रिस्त. हालेलुया. खरं न्यायीपण. काय लिहिलं इकडे? न्यायीपण व खरी पवित्रता. म्हणजे खोटं न्यायीपण आहे आणि खोटी पवित्रताही आहे. खोटं न्यायीपण काय? की मी माझ्या कर्माने न्याय ठरू पाहतो. आणि खोटी पवित्रता, मी लोकांना सांगतो मी पवित्र आहे, मी हे केलं म्हणून मी पवित्र झालो, मी गंगेत बुडी मारली मी पवित्र झालो. नाही. खरी जी ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे फुकटवारी कृपेनं मिळतं ते न्यायपण आणि ती खरी पवित्रता, ती माझी आहे. हालेलुया. तो तुम्ही अंगील्या, त्याला घाला, त्याला घाला, त्याला विसरू नका. आता कसं करायचं? वचन 25 सांगतंय, जुना मनुष्य आणि नवीन मनुष्य कसा परिधान करायचा. यास्तव लबाडी दूर करून तुम्ही प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याशी खरे बोला, कारण आम्ही एकमेकांचं अवयव आहोत. हां, जुना मनुष्य काय करायचा? अंधाराचं वस्त्र घातल्यावरती लबाडी करायचा, खोटं बोलायचा, फसवायचा, लुबाडायचा, लुटायचा. आता नवीन वस्त्र घातल्यावर खरं बोला. हालेलुया. मन बदला, खरं बोला. दुसरं 26, रागे भरा परंतु पाप करू नका. तुम्ही आपल्या क्रोधात असता सूर्य मावळू नये. रागे भरा, राग येईल, परंतु त्या रागाच्या भरात पाप करू नका. रागाला लिमिट असतं. प्रभूही रागावला. कशासाठी? मंदिरात बाजार मांडलेला म्हणून. म्हणजे जे वाईट दिसतं त्याविरुद्ध तुम्ही बोला. राग आला पाहिजे, वाईटाविरुद्ध आला पाहिजे की नाही? हो, वाईटाविरुद्ध राग आला पाहिजे, पण त्या रागामध्ये तुम्ही पाप करू नका. म्हणजे वाईट बोलू नका, शाप देऊ नका, तुमच्या मुखातून वाईट शब्द बाहेर पडू देऊ नका. आणि तुम्ही आपल्या क्रोधात असता सूर्य मावळू नये. क्रोधामध्ये तुमच्या अंतःकरणात त्या मनुष्याविषयी द्वेष संध्याकाळपर्यंत असू नये. निघून जावा. तुम्ही म्हणा, प्रभूच्या नावात मी क्षमा केली आहे. विसरून जायचं. प्रभू त्याला क्षमा कर, कारण तो काय करतो त्याला कळत नाही. असू दे. हालेलुया. जर असं केलं नाही आणि राग मनात भरून ठेवला आणि क्षमा केली नाही, तर पुढचं वचन आहे पहा, 27. आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. जर मी क्षमा केली नाही तर मी सैतानाला माझ्यामध्ये ठिकाण देतो. त्याला मध्ये माझ्यावरती हल्ला करण्यासाठी दार उघडतो. मी माझं वस्त्र बाहेर काढून ठेवतो आणि मग हा बैल मुझे मार. हालेलुया. जर मी क्षमा केली नाही तर मी सैतानाला हल्ला करण्यासाठी मोकळा आहे. मग प्रभू माझ्यासाठी काहीच करू शकत नाही. वचन 28. ज्याने चोरी केली त्याने यापुढे चोरी करू नये, तर त्याऐवजी आपल्या हातांनी चांगले करीत असता श्रम करावे, यासाठी की ज्याला गरज आहे त्याला देण्याकरिता आपल्याजवळ असावं. जुने वस्त्र घातल्यावरती काय करत होतो? चोरी करत होतो. शिकवावी लागली का चोरी करायला? नाही, आपोआप येत होतं. कारण जुनंच वस्त्र घातलेलं, जे आदामापासून आलेलं. पण आता जे नवीन वस्त्र घातलं आहे त्यांनी काय करायचं? आपल्या हातांनी चांगले श्रम करावे. काम करा, आळशी नाही व्हायचं, श्रम करायचे पोटासाठी, स्वतःच्या आणि इतरांना द्यायला, यासाठी की ज्याला गरज आहे त्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही असावे. स्वतःसाठीच नाही श्रम करायचे, तर गरिबांना देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी असावं. कारण घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित आहे असं प्रभू म्हणतो. हालेलुया. हे आहे नवीन वस्त्र, त्याची कर्म, नाहीपणाची कामं. वचन 29. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नये,
तर गरज लागेल तसे वृद्धी करण्यास जे काही चांगले ते मात्र तुम्ही बोलावे, असे की जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपा प्राप्त व्हावी. हां, तर जुनं वस्त्र घातलेलं होतं तेव्हा आमच्या मुखातून काय बाहेर पडायचं? शिव्या, निंदा, शाप, वाईट, राग, द्वेष, मत्सर. हां, बरोबर की नाही? त्यांची उन्नती व्हायची का? जो ऐकायचा त्याची उन्नती व्हायची की अधोगती व्हायची? काय व्हायचं? त्याला बरं वाटायचं का 2 फुलं दिल्यावरती? काय पहिले फुलं देत होते की नाही? हालेलुया. त्यांचा नाश व्हायचा की नाही? स्वतःचा पण व्हायचा, त्यांचाही व्हायचा. पण आता नवीन वस्त्र घातलं आहे, त्यासाठी काय करा? गरज लागेल काय करा? देवाच्या कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नाही. मुखावरती ताबा. जेव्हा प्रभूचं वस्त्र आपण घालतो तेव्हा देव आपल्याला आपल्या मुखावरती ताबा देतो. हालेलुया. बरोबर की नाही? पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला पेंटेकॉस्टच्या दिवशी आणि त्यांनी कोणत्या भागाचा पहिला ताबा घेतला? जिभेचा. आणि ते अन्य भाषाने बोलू लागले. देवाला पहिला अवयव कोणता हवा आहे आपल्या शरीरातला? जीभ. हालेलुया. जेव्हा आपण त्याला परिधान केलेलं असतं तेव्हा तो आपल्या जिभेचा ताबा घेतो. तो म्हणतो मी तुला माझा मुख केलं. तुम्ही कोणता विचार करू नका. राजासमोर तुम्हाला उभे नाही केलं जाईल, तुम्हाला न्यायाधीशांसमोर उभं केलं जाईल. काय बोलायचं असा पहिला विचार करू नका. त्यावेळेला मी तुम्हाला पवित्र आत्मा सुचवेल की काय बोलायचं. हां, मग हे परिधान केलेलं असेल तर पवित्र आत्मा आपल्याला सुचवेल काय बोलायचं. आमेन. हालेलुया. तर वृद्धी करण्यासाठी चांगले ते मात्र तुम्ही बोलावे. माझ्या बोलण्याने दुसऱ्याची वृद्धी झाली पाहिजे. नाही रे बाबा, असं नाही वागत, असं नाही करायचं, असं कर, असं करून बघ ना, असं मी असं केलं असं झालं, बरं झालं बघ, तू पण तसं करून बघ. ह्याच्याने काय होते? वृद्धी म्हणजे वाढ होते. हालेलुया. नाही तर काय, तू काय कामाचा नाही, तू असाच, हां, तुझ्याकडनं काय अपेक्षा नाही, तू असा तू तसा. आपल्या मुलाला बोलून बघा, तू गाढव आहे, तू हे आहे, तू हे डुक्कर आहे, तू हे आहे, तू हे आहे. त्याला बोलून दाखवा 10 वर्ष, मग बघा तो तसाच होईल. हालेलुया. आपल्या मुखावरती आपला ताबा पाहिजे की मी कोणाला काय बोलत आहे. आमेन. वृद्धी होण्यासाठी की बाबा तू करू शकतोस. प्रत्येकाला नाणी दिली, कॉईन दिलेत की नाही? प्रत्येकाला कॉईन दिलेत ना, काय त्याला बोलतात मराठीत? शिक्के. प्रत्येकाला शिक्के दिले की नाही? एकाला 10 दिले, एकाला 5 दिले, एकाला 2 दिले, एकाला 1 दिले. काहीतरी करायचं आहे. जे दिलं त्याने काहीतरी करायचं आहे. प्रभूसाठी काहीतरी करायचं आहे. ज्याला गाता येतं त्यांना गावं, ज्याला बोलता येतं त्यांना बोलावं, ज्यांना नाचता येतं त्यांना नाचावं, ज्यांना सेवा करायची आहे सेवा करा, ज्याला भविष्य सांगितलं भविष्य सांगा, जे काही करायला सांगितलं करा, सेवा करा. वृद्धी होण्यासाठी. कारण आपण एका शरीराचे अवयव आहोत. ज्याला मुखाचं काम दिलं आहे तर मुखाचं काम करतो, ज्याला डोळ्याचं काम दिलं डोळ्याचं काम करतो. वस्त्र घाला, तुम्हाला समजेल तुम्ही काय करू शकता. आमेन. आपण जेव्हा त्याला परिधान करतो तेव्हा त्याची दानं आपल्याला समजतात की प्रभू तुम्हाला हे दान दिलेलं आहे. सेवेचं दान आहे, देण्याचं दान आहे, कृपादानं भरपूर आहेत. आत्मा आपल्या परिमाणाप्रमाणे आपल्या इच्छेने सर्वांना वाटून देतो. आमेन. वचन 30. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. तुम्हास खंडून घेण्याच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हावर शिक्का केलेला आहे. देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. खेद कसा होतो पवित्र आत्म्याला? जेव्हा आपण त्याला बाजूला काढून ठेवतो, इग्नोर करतो, म्हणजे काय, असून नसल्यासारखं. कसा होतो देवाच्या आत्म्याला खेद? की त्यानं जे मला दिलं आहे ते मी तुच्छ लेखतो. बरोबर का? एक उदाहरण देतो. याकोब आणि एसाव. काय बघूया? इब्री 12
याकोब आणि एसावमध्ये तुच्छ काही लेखलं त्यानं. इब्रिकरस पत्र 12वा अध्याय. त्यानं एका डाळीच्या सुपासाठी, एका जेवणासाठी आपलं ज्येष्ठपण तुच्छ मानलं. वचन 16, इब्री 12:16. इब्री 12:16. किंवा कोणी शिंदड असू नये, किंवा जे एसावानं एका जेवणासाठी आपलं ज्येष्ठपण विकलं, त्याच्यासारखा कोणी ऐहिक बुद्धीचा असू नये. हां, पुढलं 17वं वचन. कारण तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वारसाने आशीर्वाद हे वतन मिळण्याची इच्छा धरीत असताही नाकारला गेला. कारण जरी त्याने आसवे गाडून फार प्रयत्न केला तरी त्याला पश्चातापाचं ठिकाण सापडलं नाही. काय सांगितलंय बघा, देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. त्यानं दिलेलं दान, त्याने दिलेलं वरदान, त्याने दिलेलं वस्त्र तुच्छ लेखू नका. त्याचं रक्त तुच्छ लेखू नका. किंवा कोणी शिंदळ असू नये, वचन 16. किंवा ज्या एसावाने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले. ज्येष्ठपण म्हणजे काय? मोठ्या भावाचा हक्क. यहुदी लोकात मोठ्या भावाला डबल पोर्शन मिळत असे, जास्त. कारण तो पहिलवटा नाही का, आपल्याकडे पण होतं, आमच्या पण नव्हतं वसईमध्ये. पहिला असेल त्याला जास्त जमीन, कारण तो मोठा, त्याचा पहिला हक्क. त्याला कोणता पहिला तुकडा पाहिजे तो घेणार, तर नाही का, म्हणजे जी बरी जमीन आहे ती त्याची. ज्येष्ठपणाचा हक्क. पण इथे एसावाने काय केलं, त्याला भूक लागलेली, माहिती आहे ना गोष्ट, माहिती आहे बऱ्याच जणांना. त्यानं काय केलं, एका डाळीच्या वाटीसाठी त्यानं ज्येष्ठपण तुच्छ मानलं. कसं? याकोबानं त्याला सांगितलं, तू तुझे तुच्छपण मला विकत दे, हां, तर मी तुला हे जेवण देईन. त्याला भूक लागलेली, तो म्हणतो मरत जाऊ दे ते ज्येष्ठपण, कोणी बघितलंय? तर मला दे, सूप दे पहिला, माझं भूक पहिली जाऊ दे, मग बघू ज्येष्ठपण काय असते ते. तसंच आहे. सैतान येतो, काय घेऊन येतो? डाळीचं सूप. काही असू शकतं ते, पोरगा पोरगी, पैसा. काय, कोणता सूप भारी वाटतो? मंचाव. हां, तो मंचाव सूप आणेल. पण लक्षात ठेवा, मला प्रभूचा मी पुत्र आहे, त्यानं मला त्याचा मुलगा केलेला आहे, त्यानं मला ज्येष्ठपणाचं हक्क दिलेला आहे, त्याच्या पुत्रत्वाचं वस्त्र मला दिलेलं आहे. मी ते तुच्छ मानणार नाही. मला नको, मी माझं वस्त्र जास्त पवित्र मानेन, मी माझं वस्त्र जास्त मौल्यवान मानेल. मला भूक लागू दे, मी मरू दे, नको. हालेलुया. बरोबर का? मग काय झालं बघा. आणि तुम्हाला माहीत आहे, त्यासारखा कोणी ऐहिक बुद्धीचा असू नये, आपण आत्मिक बुद्धीचे असावे. कारण तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद हे वतन मिळवण्याची इच्छा धरीत असताही नाकारला गेला. पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. हालेलुया. जर आपण रोज रोज त्याला खेद देत गेलो तर आपण कसे वाढू? पुढे काय मिळेल? काय मिळेल आशा आहे? नाही. त्यामुळे तो म्हणतो, परत फिरा, या, मागे या, मी तुम्हाला शुद्ध करीन. माझ्या जवळ या. तुम्ही देवाजवळ या, तो तुम्हाजवळ येईल. पुन्हा तुम्हाला वस्त्र घालेल आणि आता म्हणेल, चल माझ्या मुला, मी तुझ्या बरोबर आहे. मागील पाप सोडून दे, मी तुला क्षमा केलेले आहे, चल माझ्या बरोबर, घाल माझं वस्त्र, घे माझी शस्त्र आणि लढ. हालेलुया. पुन्हा येऊ आपण इफिस्करस पत्र 4 अध्याय, वचन 30 आपण पाहत होतो. 5:14-17. देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. तुम्हास खंडून घेण्याच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हावर शिक्का केलेला आहे.
तुम्हासाठी बयाना दिलेला आहे. शिक्का कशासाठी करतात? आपण पोस्ट ऑफिसात जेव्हा जातो तेव्हा काय मारतात त्याच्यावरती? शिक्का. कशाला? की हे इच्छित स्थळी जावं. बरोबर, हे माझ्या पोस्ट ऑफिसमध्ये आलं आहे, मी अप्रूव्ह केलं आहे, हे त्या लिहिलेल्या ॲड्रेसवरती जाणारच जाणार. स्टॅम्प. बरोबर, शिक्का, स्टॅम्प, पैसे पे केलेले आहेत, स्टॅम्प मारतो की नाही आपण लेटरवरती? बरोबर. म्हणजे माझ्यासाठी जे मौल्यवान रक्त त्यानं दिलेलं आहे ते अशासाठी की त्याने मला इच्छित स्थळी पोहोचवावं. ह्याच्यामध्ये मी आहे, माझ्यावरती शिक्का केलेला आहे, माझी किंमत मोजलेली आहे, जेणेकरून मी देवाच्या राज्यात पोहोचावं. हालेलुया. पत्र कुठे असतं? ॲन्व्हलपमध्ये ना. आपण लिहितो, कुठे घालतो? ॲन्व्हलपमध्ये. ॲन्व्हलपवरती कसला शिक्का असतो? स्टॅम्प असतो पोस्टाचा. त्याप्रमाणे देवाने जे वस्त्र दिलं आहे त्याच्यामध्ये आपण आहोत, ख्रिस्तामध्ये. त्या ख्रिस्तावरती देवानं शिक्का केलेला आहे की हे ह्याला तिथे घेऊन जाईल. काढलं तर मग पत्रच त्या एन्व्हलपमधून कोणी फाडून बाहेर काढलं तर, पत्रच त्या एन्व्हलपमधून उडी मारून बाहेर निघालं तर पोचेल नाही. त्याप्रमाणे आपण आहोत. हालेलुया. वचन 31. सर्व कडूपण व संताप, राग व बडबडणे व निंदा ही सर्व दुष्टपणासुद्धा तुमच्यापासून दूर केली जावी. सर्व कडूपण, संताप, राग, बडबड, निंदा ही कसली कामं आहेत? अंधाराची कामं आहेत, अंधाराच्या वस्त्राची कामं आहेत. आपण ती परिधान केली म्हणून ते हे होत होतं नाही का? पण आता कोणाला परिधान केलेलं आहे? ख्रिस्ताला. मग आता कोणती कामं आली पाहिजेत? न्यायीपणाची कामं. त्याला फक्त परिधान करायचं आहे. तर काय करा? कडूपण, संताप, राग, बडबडणे, निंदा ही सर्व दुष्टपणासहित तुमच्यापासून दूर केली जावी. वस्त्र काढूनच टाका, नको एकदाचं, बस. आणि तुम्ही एकमेकांशी उपकारिक व कनवाळू व्हा. आता कोणतं वस्त्र पांघरा? ख्रिस्ताला पांघरा आणि एकमेकांशी उपकार करणारे, कनवाळू, दया करणारे व्हा. जशी देवाने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. हे कसं कधी होतं? जेव्हा मी ख्रिस्ताला पांघरतो तेव्हा. किती फायदे आहेत हो या वस्त्राचे. इथेही आहेत, तिथेही आहेत. इथेही पुरतं, तिथेही पुरतं. तिथे घेऊन जाणार. मी त्या वस्त्रामध्ये आहे. जे त्या वस्त्रामध्ये आहेत त्यांना न्यायदंड नाही. रोमकरास पत्र 8वा अध्याय बघा काय लिहिलंय. पहिलं वचन. यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, जे देहाप्रमाणे वागत नाहीत तर आत्म्याप्रमाणे वागतात, त्यांना आता न्यायदंड नाही. 1364 8वा अध्याय वचन 1. यावरून ख्रिस्त येशूमध्ये आहेत. कुठे आहेत? येशूमध्ये. ख्रिस्त येशू मध्ये. ख्रिस्त कुठे आहे? बाहेर. जर बाहेर असेल तो मध्ये आहे, बाहेर नसेल तर मध्ये असून उपयोग होणार नाही. तो मधून आणि बाहेरून दोन्हीकडून असला पाहिजे. हालेलुया. मध्ये माझं हृदय शुद्ध करण्यासाठी आणि बाहेर माझं आचरण शुद्ध करण्यासाठी, मला शुद्ध ठेवण्यासाठी. म्हणून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, जे देहाप्रमाणे वागत नाहीत, जे जुनं वस्त्र घालत नाहीत. देह काय आहे? नवीन वस्त्र की जुनं वस्त्र? देह जुनं, पापाचा देह, पापी वस्त्र, अंधाराचं वस्त्र. त्याप्रमाणे वागत नाहीत तर आत्म्याप्रमाणे वागतात. आत्मा काय आहे? नवीन वस्त्र, ख्रिस्ताचं न्यायीपण. त्याप्रमाणे वागतात. त्यांना न्यायदंड नाही. ते ख्रिस्ताच्या सारखे आहेत. ते देवासमोर पवित्र आहेत. ते न्यायात जाणार नाहीत. हालेलुया. काय बरोबर की नाही?
न्याय कसला होईल? आपल्या कर्मांचा होईल. चांगली कर्म केली की वाईट कर्म केली? वाईट कर्म केली असतील तर जळून जातील, चांगली कर्म केली असतील तर सोनं, रूप आणि मोलवान ह्यासारखी अग्नीतून बाहेर पडतील आणि त्याचं बक्षीस आपल्याला मिळेल. आमेन. पण जर धसकट लाकूड भुसा असेल तर तो जळून जाईल. हालेलुया. बरोबर की नाही? मग चांगली कर्म काय करायची आहेत? करण्यासाठी ख्रिस्त येशूला धारण करा. फक्त ध्यानात ठरायचं, प्रभू मी तुला पांघरलेला आहे, रोज मला तू पांघर, तू माझ्याबरोबर आहेस याची जाणीव मला असू दे, म्हणजे मी पाप करणार नाही. आहे शक्य? साधी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे, परंतु आचरणात आणण्यासाठी आपल्याला देवाची कृपा हवी. रोज प्रार्थना करायची, प्रभू मला तुला पांघरायचं आहे, मला तू हवा आहेस, तुझ्याशिवाय मी तिथे पोहोचू शकत नाही. मी तुझ्याबरोबर बाप्तिस्मा घेऊन करार केला आहे आणि जे करार करणार आहेत त्यांच्यासाठी पण, की आपण स्वतःला शुद्ध कसं ठेवायचं. 4 गोष्टी लक्षात ठेवा. मी कोण आहे? आपण साधीसुधी लोक नाहीत, पण देवाचे निवडलेले, त्याचे राजकीय याजकगण, त्याचे पवित्र लोक, त्याच्या सद्गुण प्रकाशित करण्यासाठी आपल्याला बोलावलेलं आहे. आपण कोणाचे आहोत? त्याचे लोक. मी त्याचा आहे. 3री गोष्ट, त्याने मला सर्व काही ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वादित करून दिलेलं आहे. घेतलं नाही तो माझा प्रॉब्लेम, पण त्याने दिलेला आहे. आणि 4थी गोष्ट, सर्व काही त्याच्याकडून, त्याच्यामधून, त्याच्यासाठी निर्माण करण्यात आलं आणि मीही तो त्याच्यामध्ये निर्माण करण्यात आला आहे. त्याच्याकडून, त्याच्यामधून, त्याच्यासाठी, त्याच्या गौरवासाठी, जेणेकरून मी जगो किंवा मी मरो, मी त्याचा असेन, मी त्याच्यासाठी असेन. हालेलुया. आणि जरी मी मेलो तरी मी त्याच्यासमोर उभा असेन. बस ही आशा आहे, हा विश्वास. नाही विश्वासानं जगेल. काय आहे ना वचन? नाही विश्वासानं जगेल. नाही म्हणजे कोण? ज्याने नाहीपणाचा जगल घातलेला आहे तो विश्वासानं जगेल की मी प्रभू समोर उभा राहीन. हालेलुया. करूया प्रार्थना. सांगूया प्रभूला, प्रभू मला शुद्ध कर. माझं जुनं वस्त्र आज मी काढून टाकतो. आज मी तुला परिधान करतो. आज मी जे तुझी वचनं ऐकली ती माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मला आठवणीत आण. तुझ्या आत्म्यानं मला आठवण करून दे की मी कोण आहे, मी कोणाचा आहे, मला तू काय दिलेलं आहेस आणि कशासाठी दिलेलं आहेस.